एकदम छान वाटून राहिला आहे। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण हा उत्सव एकदमच छान प्रकारे साजरा करून राहिलो आहे। आणि विशेष म्हणजे अमरावतीमध्ये दरवर्षी नेहरू मैदानामध्ये फक्त मातीच्या गणपतींचे स्टॉल लागतात। यामध्ये हा जो स्टॉल आहे दरवर्षी आम्ही इथूनच घेत असतो गणपती, आणि इथे गणपतीसोबत एक मातीची कुंडीसुद्धा देतात आणि त्याच्यात झाड लावायला देतात। म्हणजे ही पण त्यांना जाणीव देतात की दरवर्षी बा तुम्ही एक एक झाड किमान घरातून लावावं, त्याच्यामुळे आपण आपल्या पूर्ण परिसरामध्ये हरित क्रांती घडवू शकतो। हा एकदम चांगला उपदेश यांनी या मंडळामार्फत देऊन राहिला आहे। धन्यवाद। गणपती बाप्पा मोरया। सर्वांना गणेश उत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। सर्वप्रथम आम्ही गणेश भक्तांना आवाहन करणार की मातीचे पर्यावरणपूरक गणपती स्थापन करा व त्यासोबतच गणेश उत्सवातून वृक्ष संवर्धन ही संकल्पना साकार करा। आता जे निसर्गाचे विध्वंसक रूप आपण पाहून राहिलेलो आहे व निसर्गाची जी हानी झाली आहे ते कुठंतरी आपणच त्याला कारणीभूत आहोत, म्हणून त्याकरिता आपण गणेश उत्सवातून वृक्ष संवर्धन करूया। या संकल्पनेतून आमची संस्था मातीची मूर्ती व मातीच्या मूर्तीसोबत एक झाड, एक कुंडी आम्ही घेऊन आलेलो आहे, जेणेकरून 10 दिवस विधिवत पूजा केल्यानंतर, गणपती बाप्पाची विधिवत पूजा केल्यानंतर आपल्या घरच्या पाहुण्यांचं विसर्जन आपण घरी टपात करून व त्याची माती झाल्यानंतर त्या मातीमध्ये झाड लागल्यावर आपण 12ही महिने गणपतीची पूजा करू शकतो। या अनुषंगानं आम्ही झाड व कुंडी गणेश भक्तांना देत आहोत। गणेश भक्तांची नाळ ही वृक्षासोबत निसर्गासोबत बांधिलकी व्हावी याकरता हा छोटेखानी उपक्रम आम्ही चालू केला आहे। सर्वांना आमचे आव्हान राहील की बा अतोनात ऑक्सिजन देणारे झाड आपण जर गणेश उत्सवातून लावले, धार्मिकतेने झाडं जगवले तरच भविष्याला आपल्याला त्याचा फायदा होईल। त्या संकल्पनेतून आमच्या सर्वांना आव्हान राहील की बा मातीच्या मूर्तीसोबत एक झाड जरूर लावावे। नितीन, हा जो उपक्रम राबवत आहे कंचनपुरे साहेब, हा म्हणजे दरवर्षी राबवतात, त्यामुळे खूप चांगला उपक्रम आहे। मातीचा गणपती आणि त्यासोबत कुंडी आणि झाड हे म्हणजे एक पर्यावरणपूरक गणपती असल्याचं लक्षण आहे। त्यामुळे प्रत्येकाने येऊन इथेच गणपती घ्यावा। हा उपक्रम म्हणजे पर्यावरणाशी निगडीत असल्यामुळे, कारण आज कसं आहे सगळं उष्णतामान वाढत आहे पर्यावरणाचं, त्यामुळे झाड आणि हे आवश्यक आहे पर्यावरणाला। तुमचं नाव? नितीन चव्हाण।